श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळापा नामे दुजकोनी, राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र, कोणी ने कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. बाळाप्पाच्या मनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तया प्रती स्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्य स्वर्ण ताटी, भरून आपणा पुढे येती. पाहुनिया ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर, विवक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्ण केवी अल्पमती. स्वामी चरण चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्प करून, जन निगती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र, ग्रेत क्रमिता किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबराचे पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोते होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्त पुढे संसार, करुणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्त धरुनी. 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देते तयांसी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा.
ऐकुनिया वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी ही चित्ती तोषली, येसी झाले गर्भधारण आनंदले वयंतांचे मन, जो साक्षात कुमार मन ज्या उदरी राहिला, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी इच्छा मात्र घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगिते, नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदावन संस्कार केले हा विधी, चिदंबरम नामभिधान केविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले, प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला, पाहुनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे, पुढे केले मौजी बंदर वेदशास्त्री झाले निपुण, निघंटक शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले, एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले, मृत्तिकेचा गज करून पूजा करती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगती, प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, बाळपणी ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करती, हे सर्व अवतार पा म्हणती सर्व ख्याती पसरली, ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्धारात अवतरले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले, या समय एक दिनी ब्राह्मण बसले भोजनी, तूप गेले सरूनी दीक्षिता ते समजले, जले भरले होते गट तयासी लाविता, अमृत हस्त हे घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण, तेव्हा पुणे शहरा माझी एसपे होते रावबाजी, एके समय ते सजी दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना, तयानी हे कोणी मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी, रावबाजसे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रद्ध, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना, मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे, ऐसा सांगता दीक्षिता प्रती वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरूप, कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार निरोप तुझा तिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले,
ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. रूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नशेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणी एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी करतील भक्तजनांची माऊली. अक्कलकोट प्रगटली सदा कृपेची सावली. आम्हावरी करो ते मागणी हेची स्वामी प्रती. गूढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गूढ हा.